पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजीनगरमधून जळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे जळगावमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे। जळगावातील लखपती दीदी या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती असेल। लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत। मोदींच्या दौऱ्यामधून महायुती विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग सुद्धा फुंकणार आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहिलं की संभाजीनगरमध्ये त्यांचं विमानतळावर आगमन झालं आणि त्यानंतर आता जळगावकडे सुद्धा मोदी रवाना झालेले आहेत। कधीपर्यंत पोहोचतात आणि कशा प्रकारे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? महत्त्वाचं महिलांसाठी जी आज योजना राबवण्यात येणार आहे, ज्यांची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती, त्या संदर्भात महिलांमध्ये काय भावना आहेत? सध्या आपल्याला माहिती आहे की जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या नंतर येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। लखपती दीदी हा कार्यक्रम जळगावच्या विमानतळाच्या अगदी समोर असलेल्या 100 एकरावर होतोय आणि यामध्ये आपण जर बघितलं तर काही वेळातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी करडी नजर ठेवण्यात आलेली आहे। खरं म्हणजे पावसाचं सावट या सगळ्या कार्यक्रमावर होतं, मात्र प्रशासनाच्या या उपाययोजनांच्या माध्यमातून यावर मात करण्यात आलेली आहे। आणि थेट मी तुम्हाला दृश्य दाखवतो की या ठिकाणी या संपूर्ण महिला आलेल्या आहेत आणि या पंतप्रधान कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकवटलेले आहे, समन्वय आहेत आणि ज्या ज्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या सगळ्या महिलांशी संवाद होतोय। खरं म्हणजे लखपती दीदी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी प्रकल्प योजना आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आजचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय। खरं म्हणजे लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जळगावमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो। एकूणच या दौऱ्याच्या निमित्तानं ज्या पुढील काळामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांचा नारळ देखील वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान, भाषणाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे किरण, तब्बल 10 वर्षांनी मोदींचा जळगावचा दौरा आणि त्याकडे असंच लक्ष असेल। अपडेट्स घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज लखपती दीदींशी संवाद साधणार आहे। जळगावमध्ये या कार्यक्रमाचं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर लखपती दीदी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण बघू शकतो की महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून देखील या ठिकाणी महिला आलेल्या आहेत। आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आलो, मुळात हीच एक खूप सौभाग्याची गोष्ट आहे की बाबा ग्रामीण भागातल्या महिला एवढ्या मोठ्या स्टेजवर आल्यात आणि विशेष म्हणजे बचत गटाच्या मार्फत लखपती दीदी होऊन त्या सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत आणि आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होणार आहे। महिलांना या उमेद अभियानाचा जास्तीत जास्त फायदा होणारच आहे, कारण महिला ही अगोदर घराच्या बाहेर न निघणारी होती। चूल आणि मूल इतकं तिच्या पुरतं मर्यादित होतं आणि आज या अभियानामुळे ती बँकेत जाऊ शकते, सगळीकडे जाऊ शकते आणि आज तर आज त्या महिलांसाठी एवढी आनंदाची बातमी आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त हे न्यूजवर, टीव्हीवर आणि पेपरवर एवढंच पाहत असून आज हे अक्षरशः आम्ही समोरासमोर पाहत आहे। हे एक महिलांची आनंदाची आणि भाग्याचीच गोष्ट समजली आहे। ह्या कार्यक्रमाला आम्ही इथं आलेलो आहे तर हे म्हणजे असं एकदम उत्साही झालेलं आहे की आम्हाला इतकं जवळून मोदी साहेब बघायला भेटतात, कारण आतापर्यंत आम्ही त्याला न्यूज चॅनल, मोबाईलवर याच्यावरच बघत होतो, पण आता आम्हाला समोरासमोर ते बघायला भेटायले कारण ह्या उमेद अभियानामुळेच हे सगळं यशस्वी झालेलं आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।